सर्व नगर परिषदांचा निकाल एकाच वेळी लावा. 3 डिसेंबरची मतमोजणी पुढे ढकला. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदेंची मागणी. निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला. निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं असल्याचं फडणवीसांचं विधान. उद्या निवडणुका आज पुढे ढकलल्या हे चुकीचं असल्याचं मत. कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकला. निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण. उद्याच्या मतदानावर परिणाम होणार नसल्याचाही केला दावा. राहुल गांधींनी कितीही डोकं फोडलं तरी निवडणूक आयोग काहीही करणार नाही. पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान. निवडणुकीत प्रलोभनं देणारी वक्तव्य भोवणार. 20 नेत्यांच्या वक्तव्यांची आयोगाकडनं दखल. जिल्हाधिकाऱ्यांकडनं तत्काळ मागवला अहवाल. शिवसेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांच्या सांगोल्यातल्या कार्यालयावर रात्री छापा. निवडणूक भरारी पथकाकडून झाडाझडती. महायुतीतील शिवसेना भाजप वाद विकोपाला. शहाजीबापूंच्या कार्यालयावरील धाडीनंतर राजकारण तापलं. कारवाई चुकीचं असल्याचं शिवसेनेचं मत, तर तक्रार आल्यानंतरच कारवाई केली जाते. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री फडणवीस एकनाथ शिंदेंमध्ये अबोला असल्याची चर्चा. संभाजीनगरात एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असूनही भेट नाहीच. प्रचार सभांची घाई असल्यानं भेट होऊ शकली नाही. फडणवीसांची माहिती. आजची रात्र काळजीपूर्वक काढा. प्रलोभनांना बळी पडू नका. चाकणच्या सभेत अजित पवारांचं मतदारांना आवाहन. आणि डोंगरी परिसरातील प्रस्तावित मेट्रो कारशेड अखेर रद्द. लवकरच अधिसूचना जारी होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती.